गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आज भूगोलाच्या नवीन पाठाला हा प्रॅक्टिकलला सुरुवात करणार आहोत. म्हणजे याला प्रॅक्टिकल का म्हटलं जातं ते पण लक्षात घ्या. प्रॅक्टिकल म्हणजे काय की प्रत्यक्ष कृती करावी लागते. इतर पाठांमध्ये काय केलं आपण, लिहिलं, मी शिकवलं, तुम्ही ऐकून घेतलेलं लिहिलं, स्वतः प्रॅक्टिस केली नाही. परंतु जॉग्रफी हा जो विषय आहे हा विषय याला जॉग्रफी सायन्स विषयामध्ये गणलं जातं. स्टॅटिस्टिकल सायन्स नाव आहे, म्हणजे तिथे गणित पण केले जातात. इथे पण गणित आहेत आणि गणित हे सायन्समध्ये असतात. म्हणून विज्ञान असेल किंवा जॉग्रफी असेल हे सायन्स फॅकल्टीमध्ये मोडणार आहेत. मग आपल्याला हा जो नववा पाठ बघायचा आहे तो त्याच प्रकारचा आहे, नकाशा प्रमाण. कारण आपण व्यावहारिक जीवन जगताना अनेक नकाशे पाहत असतो. मग ते नकाशामध्ये खाली प्रमाण दिलेले असतात, दिशा दाखवलेले असतात. प्रमाणाचे तुम्ही प्रकार पण पाहिले असतील. 1 सेंटीमीटर बरोबर 30 किलोमीटर, 40 किलोमीटर, किंवा एकास 40 लाख, किंवा एक रेष दिलेली असते, रेषालेख असतो, रेष असते खाली, त्याला रेषा प्रमाण म्हणतात. हे प्रमाण तुम्ही पाहिलं असेल. मग हे प्रमाण का असतं तुम्ही कधी विचार केला आहे का? कारण त्या प्रमाणावरच आधारित तो नकाशा आहे. त्या प्रमाणावरच आधारित तो नकाशा असतो, म्हणून ते प्रमाण दिलेलं असतं. जर प्रमाण नसेल तर नकाशा कसं काय राहील, नकाशा कसा काढला जाईल? म्हणून प्रमाणाच्या साह्यानेच नकाशा काढला जातो, ही गोष्ट लक्षात घ्या. मग नकाशा प्रमाणाची सुरुवात पण तशीच दिलेली आहे त्यांनी. आपल्याला प्रस्तावनाचा जर विचार केला आपण, तर प्रस्तावना चित्रांच्या साह्याने, एक चित्रकार आहे, तो चित्रकार अशी पेन्सिल धरलेली आहे त्याने. ती पेन्सिल एक झोपडपट्टी, झोपडं दाखवलेलं आहे, एक छोटस नारळाचं झाड दाखवलेलं आहे, समुद्र किनारा दाखवलेला आहे, आणि ती आकृती काढण्यासाठी तो अगोदर प्रमाण निश्चित करतोय. मग प्रमाण त्याला म्हणतो. मग त्याच्यानंतर तो आराखडा तयार करणार आहे, नकाशा तयार करणार आहे. लहान मुलांनी चित्र पाहत आहेत, त्या चित्रांमध्ये जगाचा नकाशा आहे, तिथे पण ते प्रमाण दिलेलं आहे, त्याच्यावर आधारित तो नकाशा काढलेला असेल. परंतु एक छोटा नकाशा आणि एक मोठा नकाशा आहे, तिथे दाखवलेलं आहे. मग ते सगळंच आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे की नकाशा प्रमाण म्हणजे काय, नकाशा प्रमाणाचे 3 प्रकार, त्याच्यामध्ये रेषा प्रमाण, नंतर त्याच्यामध्ये अंक प्रमाण आणि शब्द प्रमाण, आणि नकाशाचे 2 प्रकार असतात, बृहत आणि लघु. ते सगळं आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे. त्या अगोदर ज्या चित्रकाराने चित्र काढतोय त्या चित्राचं मी तुम्हाला थोडंसं विश्लेषण त्या चित्राद्वारे करून देतो. ते बघून घ्या अगोदर त्या नकाशामध्ये काय आहे. किंवा करून पहा मध्ये 4 मुलं उभं केलेले आहेत, कमी आणि जास्त उंचीचे, 2 मुलं आणि 2 मुली, आणि त्यांची उंची मोजताना तुम्हाला प्रमाण लिहायचे, गुणोत्तर लिहायचे. त्या प्रश्नांची उत्तर आपण अगोदर समजून घेऊ आणि समजल्यानंतर मग आपण आपल्या पाठाला सुरुवात करू. तर अगोदर ते समजून घ्या. चला मग बघा, आपल्याला हे आकृती दाखवलेली आहे. नकाशा प्रमाणाची सुरुवातच याच्यापासून झालेली आहे. हा जो व्यक्ती आहे हा त्या ठिकाणी नारळाच्या झाडाजवळ जे घर आहे त्या घराची अंदाज घेतोय. म्हणजे तो आपल्या मनामध्ये प्रमाण निश्चित करतोय, किंवा झाडाची असेल, आणि ते प्रमाण ठरवून मग तो त्या ठिकाणी नकाशा काढतोय. म्हणजे त्याने प्रमाण घेतलं आणि काढलेलं जे छायाचित्र आहे, तर त्यावरून आपल्याला बरोबर ते चित्र काढलेलं आहे असा एक प्राथमिक अंदाज सांगता येतो. जर त्यांनी प्रमाण घेतलं नसतं, डायरेक्ट पाहून चित्र काढलं असतं, तर कदाचित ते चुकून गेलं असतं. म्हणजे झाडे लहान होऊन गेली असती, घराचा आकार मोठा होऊन गेला असता, असं झालं असतं. परंतु त्याने अगोदर ते पेन्सिलीवर आपल्या मनामध्ये निरीक्षण केलं, निरीक्षण करून प्रमाण ठरवलं, आणि त्यावरून मग त्याने तो नकाशा काढला. या दुसऱ्या चित्रामध्ये काही विद्यार्थी पृथ्वी गोल पण समोर ठेवलेला आहे, नकाशा पण समोर आहे, भिंतीवर लावलेला आहे भित्ती नकाशा. त्या भित्ती नकाशा पाहत आहेत आणि मग ते ठरवत आहेत. हे बघा, खाली प्रश्न दिलेले आहेत तुमच्या पुस्तकामध्ये. चित्रकाराने हातात विशिष्ट पद्धतीने पेन्सिल धरण्याचा उद्देश काय असावा? काय उद्देश आहे मग या चित्रकाराने पेन्सिल धरण्याचा उद्देश? की तो पेन्सिल वरून त्या दृश्याचा किंवा त्या चित्राचा, त्याची उंचीचा, झाडाची किंवा घराची त्या उंचीचा तो अंदाज घेत आहे. यासाठी त्याने ती विशिष्ट पेन्सिल धरलेली आहे. दुसरा प्रश्न असा आहे, एक मोठे निसर्ग दृश्य कागदावर कसे घेतले असेल? एवढं मोठं निसर्ग चित्र आहे आणि ते कागदावर, कारण की त्याने प्रमाण घेतलं आणि प्रमाणाच्या साहाय्याने मग ते कागदावर उमटवलेलं आहे. तिसरा प्रश्न, जगातील सर्वच देश एकाच नकाशाद्वारे पाहणे कसे शक्य झालेलं आहे? आता ते विद्यार्थी जे पाहत आहेत, आता हे बघा पूर्ण जगाचा नकाशा आहे, मग हे कसं काय शक्य झालेलं आहे? अगोदर शास्त्रज्ञांनी पूर्ण पृथ्वी गोलाचा, पूर्ण जगाचा अंतर मोजलेला आहे, आणि अंतर मोजल्यानंतर मग त्यांनी प्रमाण ठरवून त्या प्रकारची प्रतिकृती नकाशामध्ये काढलेली आहे. म्हणजे नकाशा प्रमाणामुळे सगळं आता शक्य होऊन गेलेलं आहे की केवढीही आकृती असेल ती आकृती तुम्ही त्या छोट्याशा कागदावर काढू शकतात. वरील दोन्ही चित्रांमधील समान दुवा सांगा. तर समान दुवा एकच आहे की मोठ्या आकाराचे चित्र एका छोट्या कागदावर काढलेलं आहे. असं हे समान दुवा म्हणजे प्रमाण ठरवलेलं आहे. समान दुवा म्हणजे
पुढे एक कृती करायला लावलेली आहे की विद्यार्थ्यांची उंची मोजण्यासाठी अगोदर मोजपट्टीच्या साहाय्याने जमिनीपासून वर 180 सेंटीमीटर वर्गातील भिंतीवर खुणा करून घ्या. आपल्या शाळेच्या बाहेरही तसं आहे. आपण मोजपट्टी काढून ठेवलेली आहे आणि त्या मोजपट्टीद्वारे विद्यार्थ्यांची उंची मोजा. प्रत्येक विद्यार्थ्यांची उंची मोजा आणि त्यांची नोंद करा. मग इथे एक चित्र दाखवलेलं आहे बघा की काही विद्यार्थी उभे केले, त्यांची उंची मोजली. नंतर मग त्यांचा फोटो काढला आणि फोटोमधली उंची आणि नकाशामधली उंची यांचं गुणोत्तर त्यांनी त्या चार्टमध्ये लिहा. अगोदर त्या फोटोमधील अगोदर त्या विद्यार्थ्यांना एका भिंतीजवळ उभं करून त्यांची उंची मोजून घ्यायची. समोर सगळ्यांना उभं करायचा, त्याचा फोटो काढायचा. फोटोमधली उंची त्या विद्यार्थ्यांची मोजायची आणि जमिनीवरची म्हणजेच त्या भिंतीवरची मोजपट्टी आहे त्याच्यावरची उंची त्या याच्यामध्ये लिहायची. एक छायाचित्रामध्ये उंची आहे त्याची सेंटीमीटरमध्ये 10 सेंटीमीटर आणि प्रत्यक्ष उंची आहे पूर्ण त्या भिंतीवरची मोजपट्टी काढली तिथे 130 आणि गुणोत्तर काय मग 1:13. याला म्हणतात नकाशा प्रमाण. की जमिनीवरचं अंतर आणि याच्यावरचं नकाशामधलं अंतर यांचं जे गुणोत्तर असतं त्या गुणोत्तराला नकाशा प्रमाण असे म्हणतात. मग दुसरा विद्यार्थी तुम्ही काही पण घ्यायचा, राजू, रामू, गोलू, काहीही नाव टाका, तिथे लिहा 15 सेंटीमीटर नकाशामधील अंतर जर मोजलं असेल आणि ते जर कधी प्रत्यक्ष उंची असेल त्याची 150 तर 1:15 असं येईल. तुम्ही असं 1:15 1:10 जे तुम्हाला उत्तर येईल गणितामध्ये, गणित वगैरे सोडवता येत असेल तर ते गुणोत्तर जे असतं त्या गुणोत्तराला म्हणतात नकाशा प्रमाण. एक असे डायग्राम दिलेला आहे, पिंपळगाव कुणाचं आहे, नांदगाव कुणाचं आहे आणि बोरगाव कुणाचं आहे. मी तुम्हाला ते डिटेल आता शिकवतोच, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की हे कोणाचं आहे. तर हे आहे साहिलचं, इथे साहिल नाव लिहायचं. हे आहे मिनलचं, मिनल नाव लिहायचं आणि हे आहे प्रज्ञाचं, इथे प्रज्ञा नाव लिहायचं. तर अशा प्रकारे हे गावांची नाव दिलेली आहेत. अंतर वगैरे मोजायचं आहे हे तुम्हाला मी व्यवस्थित फळ्यावर डिटेलवर समजून सांगतो. तर अशा प्रकारे आपण चित्रकाराने पेन्सिल का धरलेली आहे, कारण तो अगोदर अंदाज घेतोय, सर्वेक्षण करतोय आणि सर्वेक्षण केल्यानंतर मग चित्र काढतोय हे पाहिलं. नंतर त्या मुलांच्या याच्यावरून उंची मोजण्यावरून आपल्याला असं लक्षात आलं असेल, आपण वर्गामध्ये पण परीक्षेच्या वेळेस त्या उंच्या वगैरे मोजतो तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी त्या मोजपट्टीच्या ठिकाणी उभं करावं लागतं. पण तिथे उभं राहून आणि फोटो काढून फोटोमधली उंची आणि त्या नकाशामधली उंची मोजून कसं गुणोत्तर काढतात ते सुद्धा तुम्हाला कळालं. मग आता आपल्याला नकाशा कसं काढतात, नकाशा प्रमाण म्हणजे काय, त्यासाठी काय करावं लागतं ते बघायचं आहे. नकाशा काढण्याच्या पद्धती कोणत्या ते बघायचं आहे. पृथ्वी आणि त्याच्या ठराविक भागाची माहिती आपण पृथ्वीगोल किंवा नकाशाच्या माध्यमातून मिळवू शकतो. पूर्ण पृथ्वीची माहिती जर तुम्हाला अभ्यासायची असेल तर एका ठिकाणाहून तर काही मग करता येणार नाही. मग जर तुम्हाला पूर्ण पृथ्वीची माहिती अभ्यासायची असेल तर तुम्ही पृथ्वीगोलाचा वापर करता, किंवा एखाद्या ठिकाणाची माहिती अभ्यासायची असेल तर तुम्हाला नकाशाचा वापर करावा लागतो, किंवा पूर्ण जगाचा नकाशा पण असतो. पृथ्वीगोल आणि नकाशाच्या साहाय्याने आपण नकाशा पाहतो. परंतु हे जे नकाशे तयार केलेले असतात तर जमिनीवरचं अंतर आणि नकाशामधलं अंतर त्या फोटोवरून आपल्याला कळालं असेल. तर वास्तविक बघायला त्यांची उंची तर 5-6 इंच असेल, 10 इंच असेल उंची असेल आणि तेवढा मोठा तर कागद नाहीये. मग ते कसं काढलं, तर त्यांनी पण प्रमाण ठरवलं. ते कसं झालं, ते प्रमाणावरून आपल्याला लक्षात आलं की असं असं प्रमाण आहे. तसं जमिनीवरचं अंतर तर खूप मोठं असतं. मग ते जमिनीवरचं अंतर आपण नकाशामध्ये कसं त्या ठिकाणी घेऊ शकतो, म्हणून त्यासाठी अगोदर आपल्याला प्रमाण घ्यावं लागतं. अंतरे मोजावी लागतात, जमिनीवरचे अंतरे. अंतर मोजल्यानंतर प्रमाण घ्यावं लागतं आणि प्रमाण घेतल्यानंतर मग ती अंतर त्या नकाशामध्ये काढावं लागतं, त्या कागदावर काढावं लागतं. मग नकाशाची निर्मिती होते. म्हणजे प्रमाण घेणं पण महत्वाचं आहे. म्हणूनच नकाशा काढण्या अगोदर आपण प्रमाण घेतो, म्हणून या पाठाचं नाव आहे नकाशा प्रमाण. मग प्रमाण घेताना जमिनीवरचं अंतराचं रूपांतर लहान भागामध्ये करावं लागतं. उदाहरणार्थ 10 किलोमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर किंवा 100 किलोमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर किंवा 1 मीटर असं अंतर घ्यावं लागतं. आणि मीटरमध्ये अंतर घेतल्यानंतर मग तुम्ही ते नकाशा काढू शकता. मग नकाशा काढण्याच्या 2 पद्धती असतात, एक गणितीय पद्धत आणि एक भूमितीय पद्धत. गणितीय आणि दुसरा आहे भूमितीय. गणितीय पद्धत आणि भूमितीय पद्धतीच्या साहाय्याने आपण नकाशा तयार करू शकतो. म्हणजेच काय
की गणितीय पद्धती, आता भूमितीमध्ये रेषा वगैरे असतात, गणितीमध्ये 1 2 3 4 5 असे आकडे असतात, याच्या साह्याने आपण अगोदर अंतर निश्चित करतो, प्रमाण निश्चित करतो आणि प्रमाण निश्चित केल्यानंतर आपण मग त्या ठिकाणी नकाशामध्ये प्रमाण मांडून मग नकाशा काढत असतो. नकाशामध्ये तसं प्रमाण द्यावं लागतं. तर जमिनीवरचं अंतर मोजण्यासाठी आपल्याला दोन पद्धती आहेत, गणितीय पद्धत आणि भूमितीय पद्धत. रेषेच्या साह्याने जेव्हा आपण अंतर दाखवतो त्याला भूमितीय पद्धत म्हणतात आणि गणितीय पद्धत इथे उलट झालं. भूमितीय पद्धत ही रेषेच्या साह्याने दाखवली जाते आणि गणितीय पद्धत ही आकड्याच्या साह्याने दाखवली जात असते. मग आपण एकदा आकडे देऊन नकाशाचं प्रमाण ठरवतो किंवा रेषा देऊन नकाशाचं प्रमाण ठरवतो आणि नंतर मग आपण नकाशा काढत असतो. मग आपण या पाठामध्ये नकाशा प्रमाणाचे जे अंग आहेत, वेगवेगळे अंग, त्याचा अभ्यास करणार आहोत. त्या अंगांची वेगवेगळी नीट ओळख करून घेणार आहोत. त्या अगोदर त्यांनी आपल्याला एक सांगा पाहू उदाहरण दिलेलं आहे आणि त्या उदाहरणावरून तुम्हाला ते उदाहरण सोडून तुम्हाला समजून जाईल की कसं त्या ठिकाणी प्रमाण ठरवलं जातं. उदाहरण असं आहे बघा, एक असा ट्रायंगल दिलेला आहे. ट्रायंगलच्या वरती अशी चौकोन दिलेले आहे. ट्रायंगलची अशी चौकोन हातात पट्टी घेऊन मोजून घ्यायचं, नंतर तुम्हाला समजून घेईल. तिथे गावांचे नाव दिलेले आहे. इथे आहे नांदगाव, इथे एक हे तालुके आहेत ना, बोरगाव आणि पिंपळगाव. नांदगाव तालुका आहे, बोरगाव आणि पिंपळगाव. गाव पण असेल, नाशिकमध्ये नांदगाव नावाचा एक तालुका आहे. नांदगाव, बोरगाव आणि पिंपळगाव असे गाव दिलेले आहेत. मग नांदगाव कुणाचं आहे, बोरगाव कुणाचं आहे किंवा पिंपळगाव कुणाचं आहे हे आपल्याला त्या नकाशावरून त्या अंतर मोजून ठरवायचंय. उदाहरण असं दिलेलं आहे त्यांनी. उदाहरण समजून घ्या. उदाहरण समजल्यानंतर प्रमाण मोजा आणि प्रमाण नंतर मग तुम्हाला कळेल की ते गाव कुणाचं आहे. उदाहरण असं आहे की साहिल आणि मिनल, साहिल व मिनल यांचं गावाचं अंतर आहे 50 किलोमीटर. यांचं गावाचं अंतर आहे 50 किलोमीटर, साहिल व मिनल. दुसरं म्हटलेलं आहे मिनल व प्रज्ञा. मिनल व प्रज्ञा यांचं गावाचं अंतर आहे 20 किलोमीटर. या दोघांच्या गावांमधलं अंतर आहे 20 किलोमीटर. आणि साहिल आणि प्रज्ञा, साहिल व प्रज्ञा यांचं गावाचं अंतर आहे 60 किलोमीटर. बघा काय काय सांगितलेलं आहे, उदाहरण समजून घ्या. साहिल व मिनल यांचं गावामधलं अंतर आहे 50 किलोमीटर. मिनल व प्रज्ञा यांच्या मधलं गावामधलं अंतर आहे 20 किलोमीटर आणि साहिल आणि प्रज्ञा यांचं गावामधलं अंतर आहे 60 किलोमीटर. आणि खाली एक कृती करायला लावलेली, एक आराखडा दिलेला आहे. त्या आराखड्यामध्ये 3 गाव दाखवलेले आहेत, नांदगाव, बोरगाव आणि पिंपळगाव. तर हे उदाहरण तपासा, मोजून बघा आणि याच्यावरून सांगा की कोणाचं गाव कोणतं आहे. पिंपळगाव कोणाचं आहे, नांदगाव कुणाचं आहे आणि बोरगाव कुणाचं आहे. पहिले अंतर मोजा आणि अंतर मोजताना खाली प्रमाण दिलेले. प्रमाण दिल्याशिवाय तुम्हाला मोजताच येणार नाही. खाली प्रमाण काय म्हटलेलं आहे, 1 सेंटीमीटर बरोबर 10 किमी. 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर. मग जर 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर, मग जर 50 किलोमीटरची रेषा मोजायची असेल तर किती असेल मग ती? 1 सेंटीमीटर बरोबर 10 म्हणजे 50 म्हणजे 5 सेंटीमीटरची रेषा असेल. मग याच्यामध्ये 5 सेंटीमीटर कोणतं घडतं ते मोजायचंय. जर तुम्ही ही मोजली तर तुम्हाला असं लक्षात येईल की ही 5 सेंटीमीटरची रेषा आहे. ही किती सेंटीमीटरची रेषा आहे? 5 सेंटीमीटर. मग यापैकी पिंपळगाव नाही तर नांदगाव कोणाचं तरी असेल, एक तर साईचं असेल, एक तर मिनलचं असेल. अजून ठरवावं लागणार नाही. दुसरं मोजावं लागेल तुम्हाला. मिनल आणि प्रज्ञा यांचं गावामधलं अंतर आहे 20 किलोमीटर. मग 20 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटरची रेषा? 2 सेंटीमीटरची. मग तुम्ही जर मोजलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की ही रेषा 2 सेंटीमीटरची आहे. मग आता ठरवून जाईल मिनल आणि प्रज्ञा. म्हणजे याचा अर्थ ही मिनलचं गाव असेल, ही प्रज्ञाचं गाव असेल आणि हे साहिलचं गाव असेल. कारण साहिल आणि प्रज्ञा यांचं किलोमीटर आहे 60 आणि ही 6 सेंटीमीटरची रेषा. 6 सेंटीमीटर भरेल ती रेषा.
म्हणून असं उदाहरण ठरवताना त्यांनी काय केलं, अगोदर जमिनीचं अंतर मोजलं, जमिनीचं अंतर मोजल्यानंतर प्रमाण ठरवलं आणि प्रमाण ठरवल्यानंतर मग हे उदाहरण दिलं की असं हे उदाहरण सोडून बघा, याच्यावरून तुम्हाला कळेल की कोणाचं गाव कोणतं आहे. जर आपण पिंपळगाव ते नांदगाव अंतर मोजलं तर ते 5 सेंटीमीटर भरलं म्हणजे ते 50 किलोमीटर, कारण की इथे म्हटलेलं 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर, म्हणजे 5 सेंटीमीटर बरोबर किती, तर 50 बरे. मिनल आणि प्रज्ञा यांच्या गावातलं अंतर 20 किलोमीटर, मग 1 सेंटीमीटर बरोबर 10, तर 20 किलोमीटरला किती सेंटीमीटरची रेषा असेल, तर 2 सेंटीमीटरची रेषा आहे, ती लागेल समजून जाईल. आणि साहिल आणि प्रज्ञा याचं गावातलं अंतर आहे 6 सेंटीमीटर, म्हणून साहिलचं गाव आहे पिंपळगाव, नांदगाव आहे मिनलचं आणि प्रज्ञाचं आहे बोरगाव. असे हे गाव आपल्याला सांगता येतात. अशा प्रकारे हे एक उदाहरण होतं. हे उदाहरण तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये सोडून बघायचं आणि लिहून टाकायचं. प्रत्यक्ष अंतर मोजायचं, मात्र नुसता भरोसा ठेवायचा नाही, प्रत्यक्ष आपण ती कृती बघून घ्यायची. कारण की भूगोल हा विषय कृतीयुक्त आहे, हा सायंटिफिकली विषय, म्हणून त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कृती करावी लागते. आता आपल्याला नकाशा प्रमाण म्हणजे काय ते बघू, ते कसं ठरवतात ते बघू. म्हणून नकाशा प्रमाणाची व्याख्या ही विचारली जाते, लक्षात ठेवायची. नकाशा प्रमाण म्हणजे काय, नकाशा प्रमाण कुणाला म्हणतात, तर नकाशा प्रमाण म्हणजे व्याख्या बघा येते. नकाशा प्रमाण म्हणजे नकाशामधील 2 बिंदूवरील अंतर, बघा व्यवस्थित आहे का, नकाशावरील 2 बिंदूवरील अंतर, नकाशामधील 2 बिंदू मधील अंतर व तेच जमिनीवरील 2 बिंदूंमधील अंतर यांच्या गुणोत्तराला नकाशा प्रमाण असे म्हणतात. यांच्या गुणोत्तराला नकाशा प्रमाण असं म्हणत असतात. परत एकदा बघा, नकाशामधील 2 बिंदूमधील अंतर आणि तेच जमिनीवरील 2 बिंदूमधील अंतर यांचं जे गुणोत्तर असेल त्याला आपण नकाशा प्रमाण म्हणतो. जसं आपण त्या फोटोमध्ये पाहिलं की त्यांचं प्रत्यक्ष त्या मोजपट्टीच्या सहाय्याने जेव्हा मोजलं तेव्हा तिथलं अंतर आणि फोटोमधलं अंतर यांचं जे गुणोत्तर आहे त्या गुणोत्तराला म्हणतात नकाशा प्रमाण. मग जेव्हा तुम्हाला एखादा नकाशा काढायचा असेल तेव्हा नकाशा काढताना तुम्हाला प्रत्यक्ष जमिनीवरचं अंतर मोजावं लागेल, प्रत्यक्ष जमिनीवरचं अंतर मोजावं लागेल. सर्वेक्षण करण्याच्या वेळेस तुम्ही जमिनीवरचं अंतर टेपच्या साह्याने मोजून घ्यायचं, किंवा कोणतं यंत्र असेल त्या यंत्राच्या साह्याने तुम्ही जमिनीवरचं अंतर मोजायचं. आणि जमिनीवरचं अंतर मोजल्यानंतर अगोदर प्रमाण ठरवायचं की हे अंतर तुम्हाला एवढ्याशा छोट्याशा कागदामध्ये जर दाखवायचं असेल तर प्रमाण किती. समजा खूप मोठं अंतर आहे, 100 किलोमीटर 200 किलोमीटर, तर प्रमाण ठरवावं लागेल तुम्हाला तुमचा कागदाचा आकार बघून की 1 सेंटीमीटर बरोबर 20 किलोमीटर 40 किलोमीटर 50 किलोमीटर तुम्हाला प्रमाण ठरवावं लागेल. आणि ते प्रमाण तुम्हाला नकाशावर लिहावं लागेल. आणि नकाशावर लिहिताना जर तुम्ही ते आकड्यांच्या साह्याने लिहिलं त्याला म्हणतात गणितीय पद्धत, आणि रेषांच्या साह्याने दाखवलं त्याला म्हणतो आपण भूमितीय पद्धत. म्हणजे 2 पद्धती अशा आहेत की त्याच्यावरून तुम्हाला नकाशा प्रमाण ठरवता येतं. म्हणजेच नकाशा काढताना सुरुवातीला काय करावं लागतं की तुम्हाला ज्या भागाचा नकाशा काढायचा आहे, उदाहरणार्थ एखाद्या गावाचा काढायचा आहे, एखाद्या कॉलनीचा काढायचा आहे, एखाद्या तालुक्याचा काढायचा आहे, जळगाव जिल्ह्याचा, नांदेड जिल्ह्याचा, औरंगाबाद जिल्ह्याचा काढायचा आहे, राज्याचा काढायचा आहे, समजा महाराष्ट्राचा काढायचा आहे, आपल्या देशाचा काढायचा आहे, जगाचा काढायचा आहे, तिथलं तुम्हाला अगोदर अंतर मोजावं लागेल. ते अंतर मोजल्यानंतर अगोदर प्रमाण ठरवावं लागेल आणि प्रमाण ठरवल्यानंतर मग नकाशा काढावा लागेल. आणि नकाशा काढल्यानंतर त्या नकाशाच्या खाली कोपऱ्यात जिथे जागा असेल त्या ठिकाणी 2 गोष्टी दाखवाव्या लागतात. एक तुम्हाला नॉर्थ दिशा दाखवावी लागते, उत्तर दिशा दाखवावी लागते बाणच्या साह्याने, आणि प्रमाण दाखवावं लागतं. प्रमाण दाखवल्याशिवाय तो नकाशा बरोबर आहे का चुकीचा आहे हे ठरत नाही. तो नकाशा तंतोतंत बरोबर आहे हे कशावरून कळतं आपल्याला, तर त्या नकाशा प्रमाणावरून. ते प्रमाण अगोदर लिहावं लागतं, कागदाच्या कोपऱ्यावर लिहिलं आणि ते प्रमाण जर ठरलं तर त्यानुसार जर तुम्ही नकाशा काढला तर ते प्रमाणानुसार मग त्या नकाशामधलं अंतर असेल, एकदम करेक्ट अंतर असेल.
तुम्ही कोणतेही नकाशा बघा, ऍटलास मधील नकाशा बघा, भिंतीवरील नकाशे बघा, कोणतेही नकाशे बघा, त्याच्यामध्ये प्रमाण लिहिलेलं असतं आणि त्या प्रमाणावरून जर तुम्ही अंतर मोजलं त्या शहरांमधलं किंवा त्या गावांमधलं तर ते अंतर अॅक्युरेट भरतं. कारण ते सगळ्या तज्ञ लोकांनी अगोदर जमिनीवरचं अंतर मोजलेलं आहे आणि त्यानुसार मग त्या ठिकाणी ते गावांची माहिती किंवा जिल्ह्यांची तालुक्यांची माहिती दिलेली. म्हणून आपल्याला नकाशा प्रमाणावरून नकाशे हे अतिशय अचूक काढता येतात. जर तुम्ही प्रमाण घेतलं नाही आणि डायरेक्ट नकाशा काढून टाकला तर तुमचं तो नकाशा चुकीचा होऊ शकतो, तुमच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचू शकते. म्हणून नकाशा ठरवताना, नकाशा काढताना प्रमाण घेणं हे अनिवार्य आहे आणि ते पण अचूक असायला पाहिजे. म्हणून नकाशा प्रमाण म्हणजेच काय तर नकाशामधील 2 बिंदूंमधील अंतर आणि जमिनीवरचं 2 बिंदूमधील अंतर आणि नकाशामधील 2 बिंदूवरील अंतर हे सारखंच राहील का, फक्त प्रमाण घेतलं तर सारखं म्हणजे ते काही 10 किलोमीटरचं जमिनीवरचं अंतर आहे तर तुम्ही 10 किलोमीटरचा आता नकाशा नसेल आणि तुम्ही जर ठरवलं तर 1 सेंटीमीटर बरोबर 1 किलोमीटर, मग तुम्ही 10 सेंटीमीटरची रेषा काढल्या तर तुम्हाला लगेच समजून जाईल की नकाशामध्ये 10 सेंटीमीटरचं अंतर आहे म्हणजे जमिनीवरती किती किलोमीटर आहे, 10 किलोमीटर आहे. म्हणजे नकाशावरून तुम्हाला त्याचं अंतर कळून जातं, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाण्याची पण गरज नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे प्रॅक्टिकल आहे नकाशा प्रमाण याच्यावरून नकाशा कशी काढली जातात याची तंतोतंत माहिती मिळते. मग नकाशा काढण्याच्या पद्धती तुम्हाला सांगितल्या 2 एक गणितीय पद्धती, पण प्रमाण जे घेतो आपण त्या प्रमाण घेण्याच्या पद्धती किती, तर प्रमाण घेण्याच्या पद्धती आहेत 3, ते आपण आता पाहू. तर नकाशा काढण्याच्या पद्धती 2 होत्या, गणितीय आणि भूमितीय. पण नकाशा जे प्रमाण आपण ठरवतो ते प्रमाणाचे प्रकार 3 पडतात. आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये महाराष्ट्राचा नकाशा दाखवलेला आहे आणि त्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये 3ही प्रकारचे प्रमाण दाखवलेले आहे. जेव्हा मी सेकंड पिरियडमध्ये सांगेन तेव्हा जर महाराष्ट्राचा नकाशा तुम्हाला दाखवेल, तो तिथे जॉईन करेल तो व्हिडिओ, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा नकाशा आहे प्रमाणित आणि ते प्रमाण 3 आहे. मग ते प्रमाण कोणकोणतं, तर पहिलं प्रमाण बघू आपण शब्द प्रमाण. सोपं आहे, व्याख्या जर करायला गेली तुम्हाला जर सांगितलं शब्द प्रमाण म्हणजे काय, तर शब्द प्रमाण म्हणजे जे प्रमाण शब्दांमध्ये सांगितलं जातं, जे प्रमाण शब्दांमध्ये सांगितलं जातं त्या प्रमाणाला शब्द प्रमाण असे म्हणतात. जे प्रमाण शब्दांमध्ये दर्शवलं जातं, सांगितलं जातं त्या प्रमाणाला शब्द प्रमाण असे म्हणतात. म्हणजेच जमिनीवरील 2 बिंदूमधील अंतर जेव्हा तुम्ही नकाशामध्ये मांडतात तेव्हा ते मांडताना शब्दामध्ये सांगितलं असतं शब्द, तेव्हा त्याला शब्द प्रमाण असे म्हणतात. म्हणजेच प्रमाण सांगताना शब्द हा परिणामदर्शक वापरला जातो, शब्द वापरला जातो. प्रमाण सांगताना ज्या प्रमाणात अंतरासाठी परिणामकारक शब्द वापरला जातो, ज्या प्रमाण सांगताना परिणामकारक शब्द वापरला जातो त्या प्रमाणाला शब्द प्रमाण असे म्हणतात. मग उदाहरणार्थ 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर किंवा 1 मीटर बरोबर 1000 किलोमीटर असं हे. आता सेंटीमीटर जरी 1 हा अंक असेल, 1 अंक असेल, 10 अंक असेल, 10 अंक असेल, परंतु सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर हे काय आहेत, हे शब्द आहे. नुसतं एकच टाकला तर त्याच्यावरून तुम्हाला कळणार नाही. मग जर एकच लिहून दिलं तुम्हाला 1 किंवा 100 तर तुम्हाला कळणार नाही 1 काय आहे 100 काय आहे. मग त्यावेळेस काय करावं लागतं, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर हे शब्द टाकावे लागतात. मग जेव्हा आपण एखादं प्रमाण ठरवतो तेव्हा प्रमाण ठरवताना सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर असे शब्द जेव्हा वापरतो तेव्हा त्याला समजायचं की हे जे प्रमाण आहे या प्रमाणाला शब्द प्रमाण असं म्हणतात. हे आहे शब्द प्रमाण, याला म्हणतात शब्द प्रमाण. एक गोष्ट लक्षात घ्या, समजा नकाशा कितीही मोठा असो किंवा कितीही लहान असो, समजा तुम्ही खूप मोठा नकाशा तयार केला आणि त्या नकाशाचा फोटो काढला, फोटो काढल्यानंतर त्याची एक प्रत काढली तर त्या नकाशाचा आकार कसा होऊन जाईल, लहान होऊन जाईल. नकाशाचा आकार जरी लहान झाला तरी त्यामधलं प्रमाण बदलत नाही, त्यामधलं मूल्य बदलावं लागत नाही. त्या नकाशाचा जर आकार बदलून गेला, तो लहान होऊन गेला किंवा आपल्याला मोठा करायचा आहे त्याचा, तरी जे प्रमाण तुम्ही त्या नकाशामध्ये दिलेलं आहे, समजा 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर दिलेले आहे किंवा 1 मीटर बरोबर 100 किलोमीटर दिले, 2000 किलो 5000 किलोमीटर दिलेलं आहे, काहीही दिलेलं असेल, तुम्ही त्या नकाशाला लहान करा किंवा मोठा करा, ते आकारमानानुसार बदलत नाही. प्रमाण तेच असतं, प्रमाण तेच असतं. आणि आपण असं समजून घ्यायचं की 1 सेंटीमीटर म्हणजेच
हे अंतर आहे नकाशामधलं आणि 10 किलोमीटर हे अंतर आहे जमिनीवरचं. हे आहे नकाशामधलं आणि आहे जमिनीवरचं. तर हे असे अंतर असतात, नकाशामधलं अंतर आणि जमिनीवरचं अंतर. 1 मीटर हे अंतर आहे नकाशामधलं आणि 1000 किलोमीटर हे अंतर आहे जमिनीवरचं. तर नकाशामधलं अंतर आणि जमिनीवरचं अंतर असा हा फरक केला जातो. तर याला म्हणतात शब्द प्रमाण. दुसरं बघू आपण अंक प्रमाण. दुसरं आहे अंक प्रमाण. म्हणजे काय? अंक प्रमाण कुणाला म्हणतात? तर अंक प्रमाण म्हणजेच नकाशा प्रमाण दाखवताना शब्दांचा उपयोग केला जात नाही. नकाशा प्रमाण दाखवताना शब्दांचा उपयोग केला जात नाही, त्या फक्त अंक असतात. अशा प्रमाणाला अंक प्रमाण असे म्हणतात. शब्दांचा उपयोग न करता फक्त अंक दाखवले जातात, म्हणजेच प्रमाण प्रत्यक्ष गुणोत्तराच्या साहाय्याने दाखवलं जातं, तेव्हा त्याला अंक प्रमाण असे म्हणतात. उदाहरणार्थ एकास 100, एकास 1000, एकास 1,00,000, एकास 1,00,000, एकास 1,000, एकास 1,00,000, एकास 100, एकास 1,000. हे जे अंतर आपण दाखवलं याच्यामध्ये शब्द दाखवा आता मला. तर याच्यामध्ये शब्द आहेत का? नाही. आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे एकास 60,00,000, 60,00,000. म्हणजेच नकाशामध्ये शब्दाचा वापर केला जात नाही. जे दोघं आकडे आहेत ते फक्त अंकांच्या साहाय्याने, दोघं प्रमाण फक्त अंकांच्या साहाय्याने दर्शवलं जातं. अशा प्रमाणाला अंक प्रमाण असे म्हणतात. दोघं अंतर नकाशामधलं पण एकच आहे आणि 60,000 किंवा 60,00,000 जे असेल ते 1,000, 2,000 काही असेल ते पण अंकच आहेत. त्याच्यासाठी शब्दांचा वापर केला जात नाही. अशा प्रमाणाला अंक प्रमाण असे म्हणतात. आणि जेव्हा आपण हे अंक प्रमाण अपूर्णांकात दाखवतो, आपण जेव्हा हे अंक प्रमाण अपूर्णांकात दाखवतो तेव्हा त्याला प्रातिनिधिक अपूर्णांक असे, अपूर्णांक प्रमाण, अपूर्णांक प्रमाण असं म्हणतो. प्रातिनिधिक अपूर्णांक प्रमाण, अपूर्णांक प्रमाण. आणि प्रातिनिधिक अपूर्णांक प्रमाण कसं लिहिलं जातं? तर एकास 1,000, एकास 10,000, एकास 1,00,000 म्हणजे रेष मारली जाते आणि अंक प्रमाण हे 2 टिंबांच्या मदतीने दाखवलं जातं. त्याला प्रातिनिधिक अपूर्णांक प्रमाण असे म्हणतात. मग ज्या प्रमाणामध्ये परिणामकारक शब्द असा वापरला जात नसेल, तिथे फक्त अंकांचा उपयोग होत असेल तर त्याला आपण म्हणतो अंक प्रमाण. आणि जिथे फक्त अंकांच्या ऐवजी शब्दांचा वापर, अंक बी वापरतात आणि शब्द बी, त्याला शब्द प्रमाण असे म्हणतो आपण. अपूर्णांक प्रमाण कसं लिहितो? मग एकास म्हणजे आडवी रेष मारावी लागते आणि मग तसं लिहिलं जातं. आता हे पण बघा, हे जे प्रातिनिधिक अपूर्णांक प्रमाण आहे किंवा अंक प्रमाण आहे किंवा शब्द प्रमाण आहे, जर नकाशा मोठा करायचा असेल किंवा लहान करायचा असेल, समजा तुम्ही एखादं छायाचित्र काढलं, त्याचं जर मोठं किंवा लहान आकार करायचा असेल तर आकार बदलेल, प्रमाण तेच राहील. आकार बदलेल पण प्रमाण तेच राहील. म्हणून तुम्ही त्याला कितीही मोठं करा, कितीही लहान करा, त्याचा काही फरक पडत नाही. म्हणून शब्द प्रमाण आणि अंक प्रमाण काढणं हे सोपं आहे. तर अशा प्रकारे आपण इथपर्यंत घेऊ. आता शब्द प्रमाण म्हणजे काय, अंक प्रमाण म्हणजे काय, नकाशा प्रमाण कोणाला म्हणतात. पुढच्या तासिकेला आपण रेषा प्रमाण, रेषा प्रमाणाचं महत्व पण बघायचं आहे आपल्याला. ते का जास्त महत्वाचं आहे? जवळजवळ ऍटलासमध्ये किंवा भित्ती नकाशामध्ये शक्यतो रेषा प्रमाण का वापरलं जातं, त्याला खूप महत्व का आहे. आणि नकाशाचे 2 प्रकार बघायचे आहेत आपल्याला, बृहत प्रमाणाचे नकाशे आणि शब्द प्रमाणाचे नकाशे. तर तेव्हा आपण पुढच्या तासिकेला बघू. तर इथे आपण आता स्टॉप करूया. धन्यवाद.